श्वास गुदमरत होता म्हणजे श्वास हा यामुळं गुदमरत असेल त्यांचा, मला असं वाटतं की बीड शहरात इतकी अस्वच्छता आहे, पूर्ण घाणीचं साम्राज्य बीड शहरात आहे, कदाचित त्याच्यामुळे त्यांचा श्वास गुदमरत असेल. आपण थोडं त्याचा वेगळा अर्थ काढला असेल मला असं वाटतं, पण खऱ्या अर्थानं त्याच्यामुळे श्वास गुदमरत असेल की नगरपालिकेची अवस्था ही काय ते त्याच्याहून त्यांच्या त्या विधानाहून लक्षात आपल्याला सगळ्याला घेतलं पाहिजे आपण. हे फारच हास्यास्पद आहे. मला असं वाटतं की बालकांनी पालकाला शिकवण्याची गरज नाही आहे. ते दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि सगळ्यात अनुभवी विधिमंडळातील सदस्य आहेत. अर्थमंत्री म्हणून सगळ्यात जास्त अनुभव असणारे त्या महाराष्ट्रातील एकमेव नेता, राज्याची आर्थिक घडी त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या माध्यमातून बसवली जाते. त्यांना जर का अशा पद्धतीनं एखादा बालक जर ज्ञान देत असेल तर ह्याच्यापेक्षा जास्त हास्यास्पद दुसरी गोष्ट असू शकत नाही.